जय भीम नमो बुद्धाय। आपण बघत आहात WS न्यूज। मी विजय खवसे। सध्या नागपूरच्या दीक्षाभूमीवर आपण बघू शकता गेली 7-8 दिवसापासून जे आहे तिथे आंदोलक आणि समर्थक दोन्ही आंबेडकरवादी आहेत। दीक्षाभूमीच्या विकासाच्या समर्थनार्थ आहे तर कोणी विरोधात सुद्धा दिसून येत आहे। अनेक व्हिडिओ सुद्धा व्हायरल गेलेले आहे। सुरुवातीला त्या ठिकाणी मेट्रोची पार्किंग होत आहे असा गैरसमज फैलवण्यात आलेला आहे। तर नक्कीच याच विषयावर जर आहे आम्ही आज चर्चा करणार आहोत। माझ्यासोबत आहे आंबेडकरी विचारांचे खंदे समर्थक, वंचित बहुजन आघाडीचे नागपूर शहर अध्यक्ष आहे आणि अनेक आंदोलनामध्ये त्यांनी सहभाग घेतलेला आहे आणि ते एक सच्चे कार्यकर्ता सुद्धा आहे। जे गोष्ट चुकली त्या गोष्टीला ते चुकीचं म्हणतात आणि जे खरं आहे त्या गोष्टीला खरं म्हणतात। पण त्यांची दीक्षाभूमी विकासासंदर्भात काय भूमिका आहे तेच जाणून घेण्यासाठी माझ्यासोबत रवी भाऊ शेंडे आहे। रवी भाऊ शेंडे, तुमचं WS न्यूज मध्ये स्वागत आहे। आपण बघू शकतो की दीक्षाभूमीचे अनेक व्हिडिओ जे आहे ते व्हायरल होत आहे। तुमची भूमिका या विकासाच्या संदर्भात काय राहणार आहे? दीक्षाभूमीच्या विकासासाठी माझी भूमिका काही महत्त्वाची नाही। मी एक वंचित बहुजन आघाडीचा कार्यकर्ता किंवा फुले शाहू आंबेडकर वादी एक कार्यकर्ता म्हणून कार्यरत करतो। 35-36 वर्षापासून मी अनेक संघटना चळवळीमध्ये अनेक विषयावर, खैरलांजी असो किंवा बौद्धगया महाबोधी महाविहार असो किंवा मराठवाडा विद्यापीठ नामांतर असो किंवा फुले शाहू आंबेडकर वाद्यावर झालेल्या अन्याय अत्याचार असो याच्यावर मी काम करीत असतो। आज दीक्षाभूमीवर जे काम होत आहे, सौंदर्य होत आहेत, महाराष्ट्र शासनाकडून 214 कोटी जेही मिळाले आणि त्याच्या अनुषंगाने ते प्राथमिक काम सुरू झालं आणि ते काम कसं असावं हा मुद्दा आहे। प्रशासनाने 214 कोटी रुपये दिले, पर्यटन स्थळ हे आहे ते तर आपला अधिकारच होता, ते दिले, त्याचं मी स्वागत करतो आणि या सौंदर्यीकरण आणि विस्तारीकरण याचंही मी स्वागत करतो। परंतु एक गोष्ट अफवा तुम्ही जे बोलले की मेट्रो बद्दल अशी अफवा पसरली होती, सोशल मीडियाच्या माध्यमातून ती म्हणजे सर्वीकडे पसरली। तर आदरणीय भारतीय बौद्ध महासभेचे भीमराव आंबेडकर साहेब यांनी सुद्धा तो मुंबईमध्ये व्हिडिओ बघितला आणि फोन केला। पण अशी अफवा पसरवणे हे योग्य आहे का? नाही, योग्य नाही। जे खरं आहे तेच माणसांनी करावं। ही अफवा पसरवणाऱ्या लोकांचा मी निषेध करतो। परंतु ती अफवा तिकडेही पसरली, मग त्यांनी मला फोन केला, भारतीय बौद्ध महासभेच्या कार्यकर्त्यांनाही फोन केला की हे नक्की काय आहे भानगड, जरा त्या दीक्षाभूमीवर पाहावं। तर आम्ही 13 तारखेला दीक्षाभूमीवर लोकांना बोलवलं, म्हणजे कार्यकर्त्यांना बोलवलं बोधिवृक्षाखाली, कारण की तिथेच ते काम सुरू होतं आणि तिथेच आपण काय विचार विनिमय करावा अशी आमची हे होती। तर तिथे आम्ही 40 ते 50 कार्यकर्ता पहिल्या दिवशी जमलो, विचार विनिमय झाला। त्याच्यातून अनेक लोक त्यांनी आक्षेप घेतला की हे स्तूपाजवळ आणि बोधिवृक्षाजवळ उत्खनन होत आहे, म्हणजे खोदकाम होत आहे आणि जिथे अंडरग्राऊंड पार्किंग आणि ऑडिटोरियम आहे, याच्यामुळे दीक्षाभूमीला स्तूपाला किंवा बोधिवृक्षाला काही पुढे भविष्यात अडचण किंवा धोका निर्माण होऊ शकतो का, हा प्रश्न लोकांनी बोलवून दाखवला। तर आम्ही त्यानंतर असा विचार केला की आता आपण इतकेच लोक जमलो, अजून लोकांशी आपण विचार विनिमय करायला पाहिजे, कारण की दीक्षाभूमीला मिळालेले 200 करोड रुपये आणि ते सौंदर्यीकरण, दीक्षाभूमीचा विकास याचा विरोध कोणीच केला नाही, कोणीच करणारही नाही, ते व्हावाच विकास। बरेचशा कार्यकर्त्यांसोबत आम्ही बोललो, त्यांचं म्हणणं आहे की आमची दीक्षाभूमी जशी होती आम्हाला तशीच पाहिजे, काही आम्हाला हे डेव्हलपिंगची गरज नाही, असे सुद्धा आपल्या कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे। पण ते समाजामध्ये तुमच्यासारखे लोक आहे, मोठे काही आपले जे इंजिनियर वगैरे आहेत ते लोक ते समर्थनार्थच आहे की दीक्षाभूमीमध्ये जे काही होत आहे ते विकास काम तर चांगलंच होत आहे, पण त्यापेक्षाही आणखी चांगलं कसं होईल हे करण्याची गरज नाही वाटत का? करण्याची गरज आहे। आता 214 कोटी भेटले, आपल्याला त्याच्यात विकास करायचा आहे। विकास कसा करायचा
हे स्मारक समितीने ठरवायचं आहे. ते नाही, त्यावर आपण पण नियंत्रण ठेवू शकतो, तुम्ही पण त्यावर नियंत्रण ठेवू शकता. तुम्ही पण म्हणू शकता की ज्या ठिकाणी चुकीचं होत आहे ते तुम्ही पण रोखू शकता. स्मारक समितीने याची ब्ल्यूप्रिंट काढून लोकांसमोर ठेवायला पाहिजे होती. इंजिनियर्स लोक, जसं आम्ही 13-14ला बोधिवृक्षाखाली बसलो, त्याच्यामध्ये बाणाईचे सुद्धा काही इंजिनियर्स लोक होते. 5 ते 6 इंजिनियर होते. इंजिनियर पद्माकर गणवीर होते, ढवळे होते, इंजिनियर राहुल वानखेडे होते, इंजिनियर राहुल दहीकर होते. ह्या लोकांचा एकंदरीत हा यांचा म्हणजे विचार होता, सोच होती की ते इथे अंडरग्राऊंड कोणतंही बांधकाम खोदकाम न करता जर दीक्षाभूमीचा विकास झाला की दीक्षाभूमी हे बौद्ध धर्माचा प्रचार प्रसार करण्यासाठी आहे. दीक्षाभूमी हे संपूर्ण बौद्ध धम्ममय बुद्धमय करण्याचा दृष्टिकोन आहे. इथे आलेल्या अनुयायांची कशी सोय लावता येईल, पाण्याची किंवा आंघोळीची किंवा राहण्याची किंवा पुस्तक विक्रेत्यांची किंवा इथे जे बी सांस्कृतिक कार्यक्रम बुद्धिझम बद्दल राबवले जातील त्या बुद्धिझमच्या अनुषंगाने इथला विकास व्हायला पाहिजे. की लोकांचं असंही म्हणणं होतं की 1956 पासून इथे जे लोक येतात त्यांनी एकाही माणसाने अजूनपर्यंत पार्किंगची कंप्लेंट कधी कोणी केली नाही. तो नागपूरचा असो किंवा तो अन्य प्रदेशाचा असो. नाही, पण आपल्याला अशी म्हणजे पार्किंगची तिची असं गरज वाटत नाही का तुमच्या मते? म्हणजे पार्किंग पाहिजेच नाही का? हा, मी आपल्या मते सांगण्यापेक्षा ज्या दिवशी 16 तारखेला गवई साहेबांनी स्मारक समितीची प्रेस घेतली त्या दिवशी तिथे कमीत कमी 200 ते 250 बौद्ध अनुयायी होते. त्याच्यात अनेक इंजिनियर्स होते, चांगले क्वालिफाईड लोक होते. त्यांनी सुद्धा तिथे ह्या अंडरग्राऊंड कन्स्ट्रक्शनचा विरोध केला. दीक्षाभूमीच्या विकासाचा विरोध कोणीही केलेला नाही. फक्त अंडरग्राऊंड कन्स्ट्रक्शनमुळे होणारे धोके हे त्यांनी त्या समितीसमोर मांडले. की त्यांनी हे म्हटलं की भारतात असं कोणतं पर्यटन स्थळ ग्रेड आहे. तुम्हाला एक सांगू इच्छितो की 14 ऑक्टोबर मागच्या वर्षीचा जेव्हा कार्यक्रम झाला होता त्या कार्यक्रमात लाखो लोकांच्या समोर जे आहे ते ब्ल्यूप्रिंट जे आहे ते स्टेजवर दाखवण्यात आली होती. त्यावेळेस मंचावर नेते सुद्धा होते आणि त्यावेळेस सगळ्या लोकांनी ब्ल्यूप्रिंट बघितली असेल त्यावेळेस सुद्धा. तर त्यावेळेस ह्या लोकांनी असं ऑब्जेक्शन उचलायला पाहिजे नव्हतं काय? हा तुमचा प्रश्न असा आहे की 14 ऑक्टोबरला त्यांनी ते ब्ल्यूप्रिंट दाखवली आणि त्या ब्ल्यूप्रिंट जर तुम्ही बी पाहिलं आता त्या दिवशी आम्हालाही दाखवली. ते ब्ल्यूप्रिंट पाहूनच लोक त्या अंडरग्राऊंड कन्स्ट्रक्शनला विरोध करत होते. ब्ल्यूप्रिंट पाहिल्यानंतर की इथे तुम्हाला जे सौंदर्यीकरणासाठी प्रशासनाकडून पैसे भेटले त्या तुम्ही पहिलं काम काय करून राहिले? दीक्षाभूमी खोदून राहिले. अन्य बांधकाम करण्यापेक्षा पहिल्या टप्प्यात तुम्ही अंडरग्राऊंड कन्स्ट्रक्शनचा ते घेतला. अंडरग्राऊंड कन्स्ट्रक्शन करण्यापेक्षा दुसऱ्या अन्य सोय सुविधा अनुयायांसाठी जे लाखो लोक येतात. काही लोकांचा असाही आरोप आहे की पहिले जागा कमी पडते. इथे आता जागा उरली नाही. ऑडिटोरियम आहे, आंबेडकर कॉलेज आहे किंवा तुमच्या आता तुम्ही मंचही पक्का बांधतो म्हणता सिमेंट कॉन्क्रीटचा, मग त्याच्यामध्ये ते जागा गेली तेवढी समजून जा. आणि आता तुम्ही आता कन्स्ट्रक्शन ते करतो म्हणतात ती तेवढी जागा गेली समजून जा. वर काय असणार? प्लास्टर असणार, सिमेंट कॉन्क्रीटीकरण असणार, ते पूर्ण काही हिरवीकरण, असे अनेक मुद्दे आहेत की लोकांना संभ्रमात टाकण्यात बाध्य करतात. ते जे ब्ल्यूप्रिंट जे आहे तुम्ही सुद्धा बघितलीच आहे. मग तुमच्यामध्ये त्याने ब्ल्यूप्रिंट जे दाखवते ते योग्य नाही आहे का? पहा, ब्ल्यूप्रिंट दाखवली, मी तुम्हाला अगोदरच सांगितलं, मी काही खूप म्हणजे त्या एक प्रकारचं ते जे अंडरग्राऊंड कन्स्ट्रक्शन आहे कोणाला कळतंय, याचे संभावित धोके किंवा याच्यात होणारे फायदे हे कोण सांगू शकतं? हे यांनी सांगितलं आहे. कोणी सांगितलं आहे? ज्यांनी स्मारक समितीने ज्या कंपनीला कन्स्ट्रक्शन दिलं तर त्याच्या निविदा काढल्या की नाही काढल्या, की म्हणजे पारदर्शकता त्याच्यात आली की नाही, हा सुद्धा एक प्रश्न आहे. त्याच्यात पारदर्शकता आली की नाही, की लोकांसमोर तुम्ही ब्ल्यूप्रिंट मांडली, त्या लोकांनी
नसेल पाहिलं त्यावेळेस, परंतु त्या दिवशी ब्ल्यू प्रिंट पाहून तिथले 99% लोक त्याचा विरोध का केला हा सुद्धा लोकांच्या भावना समजून घेण्याचा प्रश्न आहे. आणि त्या दिवशी प्रदीप आगलावे साहेब, सुट्टे साहेब, चंद्रशेखर मेश्राम, गवई साहेब, अनेक स्मारक समितीचे लोक होते. अनेक प्रश्न झाले, अनेक प्रश्नांचे ते उत्तर त्यांनी देण्याचा प्रयत्न केला, परंतु लोकांनी मान्य नाही केलं. माझी एक विनंती आहे माझी की मी स्मारक समितीला एक निवेदन दिलेलं आहे तारीख 15ला. काय म्हणजे कशा संदर्भात दिलं, काय मागण्या काय त्याच्यामध्ये? मागण्या त्याच्यात हेच ठेवल्या की इथे अंडरग्राउंड जे कन्स्ट्रक्शन आहे ते लोकांचं असं मत आहे की हे याची पारदर्शकता केल्याशिवाय किंवा आमचा भरोसा तुम्ही ज्या कन्स्ट्रक्शन कंपनीला दिला, ज्या कन्स्ट्रक्शन कंपनीचा चीफ इंजिनियर द्विवेदी वगैरे कोणी आहे, ही इज नॉट बुद्धिस्ट आल्सो, तो बात त्याला विरोध आहे का मग तुमचा? नो नो नो, त्याला विरोध नाही. परंतु आता काय बौद्ध लोकांना म्हणजे ते काय म्हणतात छाचे नाही का फुंकून फेकून प्यावं लागते, अशा प्रकारची परिस्थिती आज या महाराष्ट्रात देशात आहे. आणि दीक्षाभूमी ही अतिशय महत्वाचं असं स्थान आहे जिथे बाबासाहेबांनी म्हणजे अशी क्रांती घडवून आली, भूतोना भविष्यात ते कोणी भुलणार नाही. बरोबर आहे, याच्यात काही एक्सप्लेन करून सांगण्याची गरज नाही. म्हणून याच्यात पारदर्शकता येण्यासाठी माझी डिमांड होती की आमच्या नक्कीच रवी भाऊ, जो हा जो पूर्ण दीक्षाभूमीचा डेव्हलप सध्या होत आहे 200 करोडच्या लागतमध्ये, नेमकं यामध्ये तुमच्या मते जे कशाची कमी वाटते आहे? कोणतीही कमी नाही. 200 करोड रुपयाचा पहिला टप्पा आहे. चांगलं बुद्ध धम्म आणि दीक्षाभूमी हे लक्षात ठेवून जर याचं सौंदर्यीकरण, विस्तारीकरण किंवा लोकोपयोगी किंवा बुद्धिझम वाढवण्याच्या दृष्टिकोनातून जर विकासाची कामं केलं तर मला वाटते की एकाचाही विरोध याला नाही. ह्या सौंदर्यीकरणाला विरोध नाही. विरोध आहे फक्त तो अंडरग्राऊंड कन्स्ट्रक्शनला. आता याच्यासाठी माझं म्हणणं, त्या दिवशी मी प्रेस वार्तामध्ये म्हणजे गवई साहेबांची होती तेव्हा मी बोललो की आमचे समाजाचे इंजिनियर, मीन्स समाजामध्ये अनेक इंजिनियर आहेत, चांगले इंजिनियर्स आहेत जे ह्या कन्स्ट्रक्शनबद्दल याचे फायदे किंवा तोटे सांगू शकतात. तर त्यांची एक मीटिंग आमचे इंजिनियर आणि जो तुमचा चीफ इंजिनियर आहे ज्याला तुम्ही ज्यांनी याची ब्लू प्रिंट बनवली, क्या कसं बनवायला, काय याचे किती फायदे आहेत, किती धोके आहेत, हे जर याच्या आमच्या म्हणजे आता होऊन जाऊ द्या ना, हे समाजाचं काम आहे तर होऊन जाऊ द्या एकदा. समाजाचे इंजिनियर आणि ज्यांनी ब्लू प्रिंट बनवली तो इंजिनियर फक्त कशाबद्दल, अंडरग्राऊंड कन्स्ट्रक्शन बद्दल, बाकीच्या बद्दल कोणाचा आक्षेप नाही. नक्कीच हा एक मुद्दा रविभाऊ शेंडेचा व्यवस्थित आहे की नागपूरमध्ये मोठे मोठे समाजाचे इंजिनियर आहे, त्या इंजिनियरांना घेऊन जे कंस्ट्रक्शनचे जे म्हणजे मुख्य इंजिनियर आहे त्यांच्यासोबत बैठक घेऊन आणि जे काही त्या कामासंदर्भात जे काही त्रुटी असतील ते आमचे इंजिनियर सांगतील. त्यांनी सुद्धा त्यांचे काय आहे म्हणजे ते अंडरपास जे पार्किंगचा आहे त्याचे ते मुद्दे मांडतील. हे निश्चितच हा जो आहे समेट जो आहे तो घडून आणला पाहिजे. पण रवी भाऊ, एकंदरीतच आता हे जे आहे समाजाचा दीक्षाभूमीच्या विकासाच्या कामाला विरोध होत आहे, तर या विरोध नाही कामाला सुद्धा होत आहे, तर अशा विरोध करणाऱ्यांना तुम्ही काय सांगणार? मी जर कोणी दीक्षाभूमीच्या सौंदर्यीकरणाला, विकासाला विरोध करणार असेल तर त्यांनी करू नये. माझ्या लक्षात असं आलं की कसा कोणी विरोध करत नाही, फक्त विरोध आहे अंडरग्राऊंड कन्स्ट्रक्शनला. मी तर तुम्हाला सांगितलं, तुम्ही जर अंडरग्राऊंड कन्स्ट्रक्शनने कोणतंही नुकसान होत नसेल तर मी तुम्हाला सांगितलं की आमचे इंजिनियर्स आहेत. तेच ना, आता तेच मी सांगितलं, आपले इंजिनियर ते इंजिनियर बसून हा प्रश्न सोडतील. प्रश्न सोडवता येतो कारण की आता याच्यात पारदर्शकता येते. बरोबर आहे. आता माझे काही समाज बांधव आमचे काही विरोधात, सर्वसामान्य जे आपले कार्यकर्ते आहेत त्यांना ह्या गोष्टी समजायला येत नाही, अशा लोकांना काय सांगाल? सर्वसामान्य कार्यकर्त्यांना विनंती करतो की समजून घेऊनच पुढची आपण पाऊल टाकावं. मी डिमांड केली आहे की आपल्या समाजाचे इंजिनियर आणि
ते ज्यांनी ब्लू प्रिंट बनवली NMRDAच्या काय किंवा म्हणतात ते त्यांची घडवून आणायची कॉन्फरन्स आणि सर्वे करायचा एक की ह्या अंडर कन्स्ट्रक्शनच्या कामाचा धोका किंवा संभाव्य फायदे हे काय होऊ शकते, अंडरग्राऊंड कन्स्ट्रक्शनमुळे फायदा आहे की दीक्षाभूमीचा तोटा आहे, हे करण्यासाठी तर त्यांनी आम्हाला आश्वासित केलं की आम्ही तोपर्यंत माझी विनंती आहे की त्यांनी ते कन्स्ट्रक्शन थांबवावं, ते कोणतं अंडरग्राऊंडचं पहिले हा मुद्दा त्यांनी हे करावा. आमच्या इंजिनियरसोबत बाणाईच्या इंजिनियर्सना मी आव्हान किंवा विनंती करतो किंवा समाजातल्या मोठमोठ्या इंजिनियर्सला विनंती करतो की त्यांनी हा दीक्षाभूमीचा प्रश्न आहे. आता काही लोक ज्यांनी अंडर कन्स्ट्रक्शनला विरोध केला आणि कोणी अंडर कन्स्ट्रक्शनचं समर्थनही करत आहेत, तर ही जी भूमिका बौद्ध समाजातली दोन लोक वेगवेगळी घेत आहेत हा होता कामा नये. आणि दीक्षाभूमीच्या माध्यमातून दीक्षाभूमीसाठी लोकांचं एकमत राहायला पाहिजे. याच्यासाठी दीक्षाभूमी स्मारक समिती हे पुढचं पाऊल घेऊ शकते. समजून घ्या की दीक्षाभूमीने आजपर्यंत घेतलेले धोरण बुद्धिजमच्या बद्दल हे शंकास्पद आहे, लोकांना माहीत आहे. अनेक कारण आहेत की त्याच्यात विरोधही दीक्षाभूमी स्मारक समितीचा झालेला आहे, तो आपल्याला समितीचा विरोध आहे. परंतु दीक्षाभूमीच्या सौंदर्यीकरणाचा विकास करण्याचा कोणीही विरोध करू नये आणि लोकांना संयम बाळगा. निश्चितच जे आहे दीक्षाभूमीचा जो विकास कार्य सध्या सुरू आहे त्या विकास कार्याला कोणीही विरोध करू नये असंच जे आश्वासन जे आहे रविभाऊ शेंडे यांनी केलेलं आहे. पण मात्र त्यांचा विरोध मात्र अंडर जे पार्किंग आहे त्याला जो आहे आणि त्यासाठीही सुद्धा आमच्या समाजातले जे काही मोठे इंजिनियर आहेत त्या इंजिनियरला घेऊन कंपनीचे इंजिनियर यांनी एक बैठक घ्यावी आणि त्याचे फायदे तोटे त्यामध्ये समजून सांगावे. आमचे इंजिनियर सुद्धा सांगतील, ते सुद्धा त्यांनी सुद्धा त्यांची बाजू मांडली. त्याच्यानंतरच निश्चितच जर तोटा असेल तर ते पार्किंग करण्याची काही आवश्यकता होणार नाही आणि जर फायदा असेल तर ते पार्किंग झालीही पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी समितीनेच होत आहे. पण मात्र एकंदरीतच जो आहे आमचे काही आंबेडकरवादी कार्यकर्ते, कट्टर कार्यकर्ते जे सध्या दीक्षाभूमीवर विरोध करत आहेत तो मात्र विरोध करू नये असंच एकंदरीतच आजच्या या आमच्या मुलाखतीमध्ये आंबेडकरवादी, कट्टर आंबेडकरवादी जे आहे, समर्थक आहे आंबेडकरवादी, नेहमी दलित चळवळीमध्ये असो आंदोलनामध्ये असो नेहमी जे सक्रिय असतात ते असे रविभाऊ शेंडे यांनी आमच्याच जे आंबेडकरवादी आहे त्या जे आंदोलन करत आहेत त्यांना अशी विनंती केलेली आहे. तर नक्कीच तुम्ही बघत राहा WH न्यूज. जय भीम, नमो बुद्धाय.